नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानसीने ते पत्र तात्यासाहेबांच्या हातामध्ये दिलेले असतात. तात्यासाहेब ते पत्र बघत असतात. गायत्री खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री बहिणी, तुम्ही सूरजदादांना जामीन मिळवून दिलात आणि त्यांना उपकारांच्या ओझ्याखाली ठेवलं आणि मग त्यामुळे त्यांच्याकडून एक पत्र लिहून घेतलं. त्याच्यामध्ये त्यांना स्वतःलाच गीता वहिनीला या घरातून बाहेर हकलून द्यायला लावलं. बरोबर ना? बरं, एवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही गीता वहिनींकडून असं पत्र लिहून घेतलं की त्यांनी त्यांच्या आणि सूरजदादाच्या बाळाचा सुद्धा विचार करायचा नाही. त्यांनी इथे बाळ जन्माला घालायचं नाही असं सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून पत्र लिहून घेतलं. अहो, हे का केलं तुम्ही? इतक्या खालच्या पातळीला तुम्ही का गेलात? जेव्हा मानसी हे सगळं बोलते तेव्हा सगळ्या प्रभूंना खूप मोठा धक्का बसतो की गायत्रीने हे सगळं घडून आणलं होतं हे त्यांना कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, त्या दोन नवरा बायकोंना एकमेकांपासून वेगळं करून काय मिळालं तुम्हाला? काय केलं तुम्ही हे? अहो, त्या दोघांमध्ये किती अंतर निर्माण केलं तुम्ही, हे कळतंय का तुम्हाला? ते बिचारे इतके चांगले आहेत म्हणून त्याने आत्तापर्यंत तुमच्या ह्या अटी मान्य केल्या, कळतंय का तुम्हाला? ते बिचारे दोघेजणं तुमचा आदर करतात म्हणून तुमच्या ह्या अटी आत्तापर्यंत त्यांनी मान्य केल्या. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, नाही मानसी, त्यांचा आदर करतो म्हणून नाही. आम्ही भास्कर प्रभू यांची नातवंड आहोत. दिलेला शब्द पाळणार म्हणून आतापर्यंत मी हा शब्द पाळत होतो. तेव्हा गायत्री म्हणते, पाळत होतास ना शब्द, मग अचानक आत्ताच काय झालं रे? आता का दिलेला शब्द मोडलास? का त्या गीताला घरामध्ये घेऊन आलास? तेव्हा सूरज म्हणत असतो, कारण ज्या गोष्टीसाठी मी हा शब्द पाळत होतो ती गोष्ट तर मी केलेलीच नाही आहे. मी काही चूकच केलेली नाही आहे. त्यावेळेला ज्या लोकांनी माझ्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होती, गुन्हा दाखल केला होता, आज तेच लोक माझ्या बरोबरीने उभे आहेत. म्हणजे तेव्हा मी काही चूक केली नव्हती. त्या चुकीची शिक्षा मला मिळाली होती आणि तेव्हा तुम्ही माझ्याकडून ते पत्र लिहून घेतलं होतं. पण आता जर ती चूकच मी केलेली नाही आहे हे जर मला कळलं तर मी दिलेला शब्द का पाळू? म्हणून मी माझ्या बायकोला या घरामध्ये घेऊन आलो आहे आणि आता मी गीताला या घरामधून कुठेही जाऊ देणार नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता सूरजने सुद्धा गायत्रीला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, वहिनी, खूप ऐकलं तुझं, खूप आदर केला, पण आता नाही. माझ्या बायकोला आता मी कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला ते पत्र लिहून दिलं आणि मी माझा आत्मविश्वास गमावला. पण मानसी आणि तेजसने माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढवला. गीताला या घरामध्ये मी आणू शकतो हे त्यांनीच मला सांगितलं आणि म्हणूनच वहिनी, आता मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, गीता म्हणत असते, गायत्री वहिनी, बघितलंत ना, आता मी माझ्या नवऱ्याला, माझ्या माणसांना आणि या घराला सोडून कुठेही जाणार नाही आहे. मी हक्काने आणि अधिकाराने या घरामध्ये राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजणच इथे आता गायत्रीला उलट उत्तर देत असतात. तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो की गायत्री, हे काय आहे सगळं? तू हे काय केलेस? हे सगळेजण जे काही बोलत आहेत ते खरं आहे का? तू हे सगळं केलेस? तू गीता आणि सूरज यांच्याकडून हे पत्र लिहून घेतलेस? तेव्हा गायत्री म्हणत असते, नाही दिनेश, नाही, मी असं काही केलेलं नाही आहे. अरे, हे सगळेजण आहेत ना, खोटं बोलतायत रे, खोटं बोलतायत. तेव्हा इथे तात्यासाहेब म्हणत असतात, भास्कर सुनबाई, भास्कर, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं. तू आमच्या सगळ्यांचा द्वेष करतेस, आम्हाला माहिती आहे ना. तू आमच्या सगळ्यांचा द्वेष करतेस, पण तू कमावतेस आणि तू स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभी आहेस ना, म्हणून आम्ही सगळेजण तुझा आदर करत होतो. पण तू हे सगळं करशील असं कधीच वाटलं नव्हतं का आम्हाला? यापुढे अशी चूक तू पुन्हा करायची नाही. या घरातून कुणालाच बाहेर काढायचा विचार करायचा नाही, असं तात्यासाहेब म्हणतात. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू इथे लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांपासून तोडलंस, त्यांना वेगळं केलंस आणि गीता घरामध्ये येऊ नये त्यासाठी इतके प्रयत्न केलेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लगेचच आभा म्हणते, काय गायत्री वहिनी, मगाशी तू मानसी वहिनीला म्हणाली होतीस ना की जर मी हारले तर एक घंगाळं पाण्याचं डोक्यामध्ये ओतून घेईन म्हणून. मग आता तू हारली आहेस. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, आभा. तेव्हा आभा म्हणते, असू दे, तिला आठवण करून द्यायलाच पाहिजे. तेव्हा इथे गीता आता तिने जे काही शब्द बोललेले असते ते आठवत असते. मानसी म्हणालेली असते, आणि जर मी जिंकले तर? तेव्हा इथे गायत्री म्हणते, मग हे घंगाळं आहे ना भरलेलं, ते मी स्वतःच्या डोक्यात ओतून घेईन जर मी हरले तर. तेव्हा प्रेक्षकांनो, तेजसच्या हातामध्ये आयतं कोळीतच मिळतं. तो म्हणतो, काय आभा, मगाशी या काय म्हणाल्या होत्या? भरलेलं घंगाळं स्वतःच्या डोक्यात ओतून घेईन.
तेव्हा आबा म्हणते हो रे दादा. तेव्हा तो म्हणतो मग आता काय, आता आपल्याला जो शब्द दिलाय तो पूर्ण तर करावा लागेलच. आपल्या घरामध्ये रीतच आहे ना तशी, दिलेला शब्द पूर्ण करायचा. काय गायत्री वहिनी, बरोबर ना? मग आता घंगाळं डोक्यात ओतून घ्यायची वेळ आली. हरलात ना तुम्ही. गीता वहिनी या घरामध्ये परत आल्या. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, तर प्रेक्षकांनो सगळ्यांनी आता ऐका. प्रभू घरामध्ये पहिल्यांदा एका राक्षसनीचा अभिषेक होणार आहे आणि त्या राक्षसनीचा अभिषेक करण्याची ही जबाबदारी मी स्वतःला देतोय. मी स्वतः माझ्या हाताने हा आता अभिषेक पूर्ण करणार आहे. तेव्हा आबा म्हणत असते, तेजस दादा तुझ्या रस्त्यातले अडथळे दूर करते रे बाबा. आणि तिथे आता मानसीची जी बॅग भरून ठेवलेली असते ती उचलते आणि आबा बाजूला ठेवते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की चला आता हे भरलेलं घंगाळ आहे ना ते आता गायत्री वहिनींच्या डोक्यावरती ओतण्याची ही आता सुवर्ण संधी मी मिस कशी काय करणार आहे. मी स्वतः माझ्या हाताने हे सगळं आता घंगाळं भरून पाणी त्यांच्या डोक्यावरती ओतणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तेजसचं लक्ष जातं, तर तिने आंबाड्याला जे आता डेकोरेट केलेलं असतं त्याला एक छोटीशी छत्री असते. तेव्हा तेजसचं लक्ष त्या छत्रीकडे जातं आणि तेजस म्हणतो, काय हो वहिनी, हे काय तुम्ही केसांना लावले? छोटी छत्री? नाही नाही नाही, पण ती छोटी छत्री आता काही करू शकत नाही. मोठी छत्री असती तर काहीतरी झालं असतं, म्हणजे हे पाणी तुमच्या डोक्यावरती आलं नसतं. पण ही छोटी छत्री काही कामाची नाही आहे, कारण आता पाणी ओतल्याशिवाय मी काही थांबणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता घंगाळमध्ये जे पाणी असतं ते तेजस गायत्रीच्या डोक्यावरती ओतायला सुरुवात करतो. कारण तीच म्हणालेली असते, जर मी हारले तर या घंगाळ्यामध्ये जेवढं पाणी आहे ते मी माझ्या डोक्यावरती ओतून घेणार म्हणून. तेव्हा इथे तेजस आता 1 मिनिटाचाही विचार न करता ते घंगाळं उचलतो आणि इथे गायत्रीच्या डोक्यामध्ये पाणी ओतायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गायत्रीला सगळे शब्द आठवतात. म्हणजे इथे आता मानसी बोललेले असते ते, तात्या बोललेले असतात ते, सूरज बोललेला असतो ते, आणि इथे तेजस म्हणालेला असतो की आता इथे सगळेजण फिरले, आता वहिनी तुमचे दिवससुद्धा फिरणार. आता तुम्हाला कोणीही घाबरत नाही आहे. बघितलंत ना, सगळे उत्तरं देत आहेत तुम्हाला. तेव्हा इथे गायत्री म्हणते तेजस. तेव्हा तेजस म्हणतो ओरडू नका, कळलं ना, ओरडू नका. आणि तो भांडं बाजूला फेकून देतो आणि म्हणतो ओरडायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही जे काही केलेत ना त्यासाठी हे खूप कमी आहे, कळतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं हो, तुमचे हे डावपेच कुणाला कळत नाही असं वाटते का तुम्हाला? तुमच्या ह्या ज्या काही गेम आहेत ना, हे ज्या काही तुमच्या डावपेच आहेत ना वहिनी, सगळे कळायला लागले आता घरातल्या लोकांना. सगळं काही लक्षात यायला लागलं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे बघा सगळे प्रश्न विचारतायत तुम्हाला आता. तेव्हा इथे गायत्री आता गप्प बसते. तेव्हा तेजस म्हणतो माझ्याकडे बघा, बघा इकडे बघा, लुकअप लुकअप लुकअप, असा तो तिला मुद्दामून म्हणत असतो आणि तिला चिडवत असतो. तो म्हणत असतो की बघा इथे सगळेजण आता एकत्र आहेत. इतके प्रयत्न केले तुम्ही प्रभू घराण्याला उद्ध्वस्त करण्याचे, पण मी तसं होऊ दिलं नाही. आणि आता तर काय, लकी चार्म तर आल्यातच ना, त्यांनी तर इथे सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल याचाच विचार केला. तुम्ही सगळ्यांना तोडण्याचा विचार केला आणि इथे लकी चार्मने सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मानसी म्हणत असते गीता वहिनी, अहो या गायत्री वहिनी, मी तुम्हाला म्हणाले होते ना, गीता वहिनी या घरामध्ये आल्यानंतर पहिली फुगडी मी त्यांच्याबरोबर खेळणार. गीता वहिनी या बरं. आणि गीता आणि मानसी दोघीजणी आता फुगडी खेळत असतात. तेव्हा दोघीजणी म्हणत असतात फुबाई फुगडी गायत्री वहिनी बेगडी, फुबाई फुगडी गायत्री वहिनी बेगडी. आणि इथे तेजस शिट्टी वगैरे वाजवत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीने मुद्दामून चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं, कारण आता तिला बोलायला जागाच उरलेली नसते. तेव्हा ती चक्कर येऊन पडते. डॉक्टरांना बोलावलेलं असतं तिला चेक करण्यासाठी. तेव्हा सुनंदा म्हणत असते, काय रे, गायत्रीला काही झालं तर नसेल ना, ती ठीक होईल ना? तेव्हा दिनेश म्हणतो, आई तू नको काळजी करू, गायत्रीला काही होणार नाही आहे. अगं चक्कर आली असेल तिला, बाकी काही नाही. तेव्हा तेजस म्हणतो, वा वा दादा वा, पुन्हा एकदा बरोबर बोललायस तू. गायत्री वहिनींना काही चक्कर वगैरे आलेली नाही आहे, नाटक करतायत त्या, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, प्रत्येक वेळेला मस्करी करू नका. अहो खरोखर त्यांना इथे चक्कर आली असेल. तेव्हा इथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की त्यांना आता आम्ही इंजेक्शन दिले, पण त्यांना कसला स्ट्रेस आला होता का? तेव्हा तेजस म्हणतो हो, त्यांना स्ट्रेस आला आहे, त्यांच्या कर्माचं त्यांना काय फळ मिळणार आहे त्याचा त्यांना नक्की स्ट्रेस आला असेल.
तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की त्यांनी कसला तरी धसका घेतलाय, त्यांना स्ट्रेस आलाय, म्हणूनच त्यांना चक्कर आली. तेव्हा तुम्ही त्यांना आता त्रास होईल असं काही कोणी बोलू नका. त्यांना मी औषधं दिलेत, ती घेऊन या, त्यांना ती खाऊ दे आणि आराम करू दे. तेव्हा इथे दिनेश गायत्रीला भेटायला रूममध्ये जात असतो. तेव्हा इथे छाया येते आणि म्हणत असते, ओ जीजू कुठे जाताय तुम्ही? तेव्हा दिनेश म्हणतो, मी माझ्या रूममध्ये जातोय. तेव्हा छाया म्हणते, का आता का जाताय तुम्ही रूममध्ये? हे बघा ताईची तब्येत ठीक नाही आहे, ती कपडे बदलते आणि त्यानंतरला ती आराम करणार आहे. तेव्हा कुणीही आतमध्ये जायचं नाही. माझ्या ताईची जी काही अवस्था झाली आहे ना, ही तुम्हा सगळ्या प्रभूंमुळे झाले, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे दिनेश म्हणतो, मी काय केले ग छाया? तेव्हा छाया म्हणते, काय केले म्हणजे? तुम्ही सुद्धा सगळ्यांप्रमाणे तिला जाब विचारलातच ना, त्यामुळे चक्कर आली आहे तिला. तिला जोपर्यंत बरं वाटत नाही आणि ती म्हणत नाही की कुणी पण आतमध्ये येऊ शकता, तोपर्यंत मी कुणालाही आतमध्ये जाऊ देणार नाही आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे विनोदसुद्धा म्हणत असतो, दिनेश दादा अजिबात तुम्ही आतमध्ये जायचं नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की विनोद, अरे मला कळत नाही आहे का तुमच्या दोघांचा काय प्रयत्न चालू आहे ते? तुम्ही दोघंजणं तुमच्या दीदीला वाचवण्याचा प्रयत्न करताय ना, म्हणूनच ही चक्कर येण्याची नाटक केले, बरोबर की नाही? तेव्हा सुनंदा म्हणत असते, बरं ठीक आहे, झालं ते झालं. मी काय म्हणते, गीता सूरज तुम्ही दोघेजणं चला, देवाचा आशीर्वाद घ्या बरं, मगापासून तुम्ही इथेच बसलाय. तेव्हा तेजस म्हणतो, हो या, आणि तो स्वतःच्या पायांकडे हात दाखवतो. तेव्हा विनोद दिनेशला म्हणत असतो, बघा बघा आता बघा, ही काही वेळ आहे का विनोद करायची? त्याला इथे सुद्धा विनोद करायचा आहे, म्हणतो या, म्हणजे ह्याच्या पाया पडायचं आहे का आता देवाच्या ऐवजी? तेव्हा इथे विनोदला तेजसचं कॉमेडी टायमिंग अगदी बरोबर कळत असतं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे चला चला म्हणतोय, देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे ना, चला सगळेजणं देवाचा आशीर्वाद घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सगळे प्रभू आता देवाचा आशीर्वाद घ्यायला गेलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे छाया म्हणत असते, दीदी तू सांगितल्याप्रमाणे चक्करचं नाटक केलं, त्याचबरोबर डॉक्टरांना सुद्धा मॅनेज केलं, अगं पण आता पुढे काय करायचं? तेव्हा गायत्री म्हणत असते की या तेजस आणि मानसीमुळे हे सगळं झालंय, त्यांच्यामुळेच या सगळ्यांची हिंमत वाढली. म्हणजे या घरामध्ये कुणीही माझ्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हतं आणि आज सगळेजण मला जाब विचारतायत. तो म्हातारा जो माझ्या होला हो द्यायचा, माझ्या शब्दाच्या पुढे कधी गेला नाही, तो सुद्धा आता माझ्या नजरेला नजर देऊन मला जाब विचारतोय. त्यामुळे इथे आता सगळेजण मला प्रश्न विचारतायत ना, पण निदान मी आजारी आहे हे जर त्यांना कळलं ना, तर कुणी काही बोलणार तरी नाही, सगळ्यांना माझी दया तरी येईल. तेव्हा मला आता थोडा वेळ तरी आजारपणाचं नाटक करावंच लागणार आहे. तेव्हा विनोद म्हणतो, याचा काही उपयोग होणार नाही आहे, त्या तेजसने आधीच ओळखले, तो सगळ्यांना सांगतोय की तुम्ही नाटक करताय म्हणून, आणि सगळे प्रभू तुमची वाट बघत बसलेले नाही आहेत, देवाचा आशीर्वाद घ्यायला गेलेत, सगळेजण देवघरामध्ये गेलेत, कुणीही तुमची वाट बघत नाही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, विनोद हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना गीतावर? तेव्हा विनोद म्हणतो, अहो दीदी मी काय करणार होतो, तुम्ही काय म्हणाला होतात, काखेत कळसा गावाला वळसा, म्हणजे त्या गीताला तिच्याच घरामध्ये कोंडून ठेवायचं, म्हणजे कुणीही तिच्या घरामध्ये शोधायला जाणार नाही. मी तसंच केलं होतं, मी लक्ष ठेवून सुद्धा बसलो होतो, पण तो तेजस आला, त्याने लॉक तोडला आणि त्या गीताला घेऊन गेला, आणि ती म्हणते, आणि तू तिला जाऊ दिलंस, तू थांबवण्याचा प्रयत्न नाही का केलास? तेव्हा विनोद म्हणतो, दीदी जर मी तिथे बाहेर आलो असतो आणि त्या तेजसला दिसलो असतो, तर आता तुमच्यावरती फक्त त्या लोकांना संशय आहे, मग तेव्हा मला बघून संशय खात्रीमध्ये बदलला नसता का? तेव्हा इथे गायत्रीला कळतं की विनोद बोलतोय ते पण बरोबरच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथं गीता आणि सूरज दोघेजणं देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतरला इथे तात्यांचा, सुनंदाचा आशीर्वाद घेतात, आणि त्याचबरोबर दिनेश हा घरातला मोठा मुलगा आहे, त्यामुळे त्यालासुद्धा त्याचा मान दिला जातो. गीता आणि सूरज दोघेजणं त्याचाही आशीर्वाद घ्यायला जातात. तेव्हा दिनेश इथे हात जोडून त्यांची माफी मागतो आणि म्हणत असतो की सूरज झालंच तर मला माफ करा रे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, दिनेश दादा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आणि माफीसुद्धा मागू नका, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे, आणि गायत्री बहिणीने जे काही केलं आहे ते तुम्हाला माहितीसुद्धा नसणार आहे, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे आता दिनेश म्हणत असतो, पण गायत्रीने असं का केलं असेल ना, काय गरज होती तिला हे सगळं करायची? तेव्हा इथे आता गीता आणि सूरज दोघेजणं दिनेशचा आशीर्वाद घेतात. तेव्हा दिनेश म्हणतो, जे झालं ते झालं, आता सगळं विसरून जा आणि दोघेजणं असेच नेहमी एकत्र राहा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गीता खुणावते आणि मानसी आणि तेजस यांच्यासुद्धा पाया पडायला येते.
तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अहो सूरज दादा, गीता वहिनी, हे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे आता आम्ही काय मोठे आहोत का तुमच्यापेक्षा? तेव्हा प्रेक्षकांनो गीता म्हणते की देव कधी कुठल्या रूपामध्ये येतील, आपल्याला भेटायला आणि आशीर्वाद देऊन जातील ते काही कळत नाही, म्हणून तुमच्या पाया पडते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मग म्हणून तर मगाशी बोललो ना मी की देवाचा आशीर्वाद घ्यायला या म्हणून. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते राष्ट्रहित. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मग पडा पडा ना पाया. तेव्हा इथे मानसी त्याला चिमटा घेते. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात, अगदी बरोबर, बरोबर केलं मानसीने. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे वा, इथे आईवडिलांच्या समोर मारामारी करताय तुम्ही, अरे वा, खूपच जास्त चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे आभा म्हणत असते, मी काय म्हणते? तेव्हा तेजस म्हणतो, हां हां, आता तिच्या पाया पडा, तिच्या पाया पडायला पाहिजे असेल ना. तेव्हा आभा म्हणते, दादा तसं काही नाही आहे, मी म्हणत होते की आपण सगळेजण एकत्र आहोत तर छान आता सेल्फी काढते ना आपला. तेव्हा तेजस म्हणतो, अरे वा आभा, तू सेल्फी काढणार? अगं तू सेल्फी काढणार तर आमच्या सगळ्यांचे धडच येणार, धडच यायला हवेत का मग? तेव्हा इथेच तेजस म्हणतो, दे माझ्याकडे, दे, मी सेल्फी काढतो. तेव्हा इथे आता तेजसने छान असा सगळ्यांचा सेल्फी काढलेला असतो. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, नाही, अजून मी जास्त वेळ इथे रूममध्ये आता आजारपणाचं नाटक करून बसू शकत नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे. आणि इथे गायत्री आपला मोबाईल घेते आणि फोन करते आणि म्हणते, चल आता तुझी समोर यायची वेळ झालेली आहे, आता तुला समोर यावंच लागेल, असं इथे गायत्री म्हणते आणि आपल्या कुठल्या तरी व्यक्तीला ती फोन करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानसी तुळशीची पूजा करत असते. तेव्हा सकाळ सकाळ गीतासुद्धा छान तयार होऊन आता बाहेर आलेली असते आणि तीसुद्धा तुळशीच्या पाया पडते. तेव्हा मानसी म्हणते, हे घ्या गीता वहिनी, तुम्ही तुळशीची पूजा करा. तेव्हा गीता म्हणते, नाही आहे मानसी, मी या घरामध्ये आली आहे म्हणून तुझा हक्क सोडायची गरज नाही आहे, हा हक्क आणि मान तुझा आहे, त्याच्यामुळे तू तुळशीची पूजा कर बरं. आत्तापर्यंत अगं या घरामध्ये ही तुळस आणि मी, तुझ्यामुळे तर आम्ही आहोत. तेव्हा मानसी म्हणत असते, नाही हा, मी इतकं काही केलेलं नाही आहे, एवढं कौतुक करू नका माझं, आणि हे मी जे काही केलं आहे ते माझं कर्तव्यच होतं. तेव्हा तुम्ही घ्या बरं आणि तुळशीची पूजा तुम्ही करा. तेव्हा इथे गीताचा हात पकडून ती इथे आता तुळशीला पाणी वगैरे देते आणि इथे आता गीता म्हणत असते की आपण दोघीजणी आता कायमस्वरूपी अशाच या घरामध्ये राहणार आहोत ना. तेव्हा इथे मानसी आता विषय बदलते आणि म्हणते की आभाची मंगळागौर किती छान झाली ना, आभा खूप खुश होती. तेव्हा गीता म्हणते, हो ना, पण मानसी, आभाचं आपल्याला सगळं आता व्यवस्थित करायचं आहे, पूर्वीसारखं करायचं सगळं. तेव्हा ती म्हणते, हो हो, आपण करूया ना, सगळं व्यवस्थित करूया. तर इथे तेजस आता रूम व्यवस्थित आवरत असतो. तेव्हा उशीखाली त्याला एक पत्र मिळतं आणि 500 रुपये मिळतात. तेव्हा ते मानसीने लिहिलेलं असतं. तर तिने लिहिलेलं असतं की मंगळागौरीला खूप खर्च झाला तुमचा, जी काही सेविंग ठेवली होती ती सगळी तुम्ही घालवलीत ना, आणि गरज नसताना तुम्ही माझ्यासाठी मंगळागौरसाठी साडी आणलीत आणि त्याचबरोबर दागिनेसुद्धा आणलीत, म्हणून आता तुमच्याकडे जी सेविंग होती ती संपली असेल. आज इथे रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आभाला ओवाळल्यानंतर पैसे द्यायला हवेत ना, हे 500 रुपये घ्या आणि तिला ओवाळणी टाका. तेव्हा इथे दुसऱ्या उशीखाली त्याला एक डायरी मिळते. तेव्हा इथे माणसेची डायरी वाचू की नको असा तो विचार करत असतो, पण त्याला बघायचं असतं त्या डायरीमध्ये काय आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिने काही 5 गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. रणजितचे पैसे परत देणे आणि मशीन मिळवणे, सूरजदादाचा आत्मविश्वास परत मिळवून देणे, गीता वहिनीला घरी परत आणणं आणि त्याचबरोबर तेजस प्रभू यांना या घरासाठी स्वतःच्या पायावरती उभं करणं, ह्या तिने 4 गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. आणि मग ती चौथी गोष्ट झाली की ती घरातून जाणार असते. त्यामुळे प्रेक्षकांनो मानसी जेव्हा रूममध्ये येते बघते तर काय, तेजसच्या हातामध्ये तिची डायरी असते. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित, तुम्ही माझी डायरी वाचलीत? हे काय करताय तुम्ही? तुम्ही चोरून माझी डायरी वाचलीत? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हो मी वाचली, तिथे होती ना म्हणून मी वाचली, ते सगळं जाऊ द्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही जे काही लिहिले आहेत ते पूर्ण केल्यानंतर, म्हणजे मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं केल्यानंतर तुम्ही इथून जाणार होतात का? सांगा ना, जाणार तुम्ही? तेव्हा इथे आता मानसी गप्पच बसते, कारण तेजसला आता सगळ्या गोष्टी ह्या समजलेल्या असतात. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता गायत्री विनाकारण स्वतःलाच त्रास करून घेत असते. तिने आपलं नख इथे कापून घेतलेलं असतं. ती म्हणते की मला जो काही हा त्रास होतोय ना आता, तो त्रास सगळ्या प्रभू घरातील माणसांना झाला पाहिजे, असं आता इथे गायत्री म्हणत असते. तेव्हा इथे आभा तेजसला सुद्धा आता इथे ओवाळते, त्याला राखी बांधते, दिनेशला, सूरजला, सगळ्यांना इथे ओवाळते आणि राखी बांधते.
त्यानंतर किचनमध्ये गीता काम करत असते तेव्हा गायत्री तिथे येते आणि म्हणत असते, काय गे काय करतेस? तिने इथे आता चाकू घेतलेला असतो आणि गीताच्या पायावरती जोरात पाय दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गीताला इतका त्रास होत असतो, पण गायत्री हे सगळं जाणून बुजून करत असते.